राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। शहरी भागामध्ये बरसलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, मात्र ग्रामीण भागात पिकांचं मोठं नुकसान झालं। शेतकरी अडचणीत सापडलाय। विशेष म्हणजे काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट देखील होते, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हा पाऊस पुढचे 3 दिवस तरी राज्यात ठाण मांडून राहण्याचा अंदाज आहे। धाराशिव जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। आळणीतले शेतकरी राहुल वीर यांच्या शेतातील 50% आंबा पिकाचं वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालं। धाराशिव जिल्ह्याला पुढचे 5 दिवस हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला। जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे। याआधी झालेल्या नुकसानाचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत, त्यामुळे आता पुन्हा नुकसान होण्याच्या भीतीनं बळीराजा चिंतेत आहे। वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, गारपीट आणि आता सोसाट्याचा वारा यामुळं धाराशिवमधला आंबा उत्पादक शेतकरी हा प्रचंड संकटात आहे। या वातावरणातील बदलामुळे आंब्याचा जो फळ आहे याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण धाराशिवमधल्या आळणी शिवारातल्या या आंब्याच्या बागेत आहोत। याच्या वरच्या बाजूला बघितलं तर हा मोहोर जो आहे पूर्णपणे करपून गेलाय। या वातावरणातील बदलामुळे आंब्याला अपेक्षित अशी फळधारणाच झालेली नाही आणि त्यानंतर जे फळ लागलं ते सुद्धा आता जमीनदोस्त झालेलं आहे। अक्षरशः झाडाखाली थर साचलेला आहे आंब्याचा। शेतकरी आहेत आपल्यासोबत, याचं किती नुकसान झालं आणि काय त्यांचं प्रश्न आहेत आपण जाणून घेऊया। आमच्याकडे तज्ज्ञ आले होते 4-5 दिवसाखाली। किंवा थंडीमुळे हे मोहर जो काय करपला आहे तो थंडी जास्त राहिल्या कारणाने त्यात नराचं प्रमाण जास्त झाल्यामुळे, मादीचं प्रमाण कमी असल्यामुळे ते मोहर करपला आणि त्याच्यामुळं आमचं यावर्षी खूप नुकसान झालेलं आहे। एकतर 50%च्या पुढं मोहरच करपून गेलेला आहे आणि त्याच्यात काय 10-5% आंबे लागले होते, त्याच्यात हे वादन आणि ह्याच्यामुळं हे आणखी नुकसान झालेलं आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, आळणी। अवकाळी पावसामुळे राज्यात 62,969 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असल्यानं जोरदार पाऊस झाल्यास नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। राज्यात अवकाळीचा सर्वाधिक फटका हा अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना बसला, तर दुसरीकडे एप्रिलमध्येही अवकाळी सुरू राहण्याची शक्यता असल्यानं नुकसान वाढण्याचा अंदाज वर्तवला जातोय। चंद्रपूर जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे कापणी करून शेतात ठेवलेला गहू आणि मक्याचं नुकसान झालं। चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी पीक म्हणून मुख्यतः धान लावलं जातं, मात्र काही भागात अल्प प्रमाणात गहू आणि मका ही देखील पिकं घेतली जातात, त्यामुळे या पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसला। पावसामुळं रात्री अचानक पाऊस आल्यामुळं आमच्या गव्हाची कापणी काल झाली होती। रात्री 12 वाजताच्या पावसानं गव्हाचं नुकसान केलं। आज सकाळी आम्ही जमा करून लावणार होतो। अच्छा, तरी साधारण किती नुकसान झालं असेल? तरी 5-6 लाखात झालं। बुलढाणा जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं। तालुक्यातील लाडनापूर, पळशी, चांगेफळ परिसरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं कांदा भिजला, तर केळी, मका, ज्वारी पिकाचं नुकसान झालं। संग्रामपूर तालुक्यात काढणीला आलेला कांदा पूर्णतः उद्ध्वस्त झाला। वादळी वाऱ्यामुळे ज्वारी आणि मक्याची पिकंही आडवी झालीत, त्यामुळे सरकारनं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जोर धरली आहे। संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव, सोनाळा, करमोळा, मराखेड या गावात खूप मोठी नुकसानाची हानी पोचली आहे शेतकऱ्यांना। तो संग्रामपूर तालुका पूर्ण घेऊन शेतकऱ्याला गारपीट नुकसान भरपाई देण्यात यावी। बीडमध्ये अवकाळीमुळे काढणीला आलेल्या बाजरी पिकाचं मोठं नुकसान झालं। बाजरीचा आंबा आणि भाजीपाला पिकांना फटका बसला। बीड तालुक्यातील वरवटी गावात शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी कापणी करून काढून ठेवली होती, परंतु रात्री झालेल्या पावसानं बाजरीचं नुकसान केलं। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज देखील पाऊस झाल्यास इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। प्रचंड नुकसान झालेलं आहे। ही 1.5 एकर बाजरी पेरलेली आहे। 25-30 हजार रुपये खर्च केलेला आहे। अवकाळी पावसाचा अंदाज असल्यामुळं लवकर काढण्याचा प्रयत्न केला, पण काल रात्री अचानक एवढा पाऊस झाला, 1.5-2 तास जोराचा पाऊस होता, त्याच्यामुळं बाजरीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शासनाने याचा पंचनामे करून व्यवस्थित नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करावा।
नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. गारपिटीचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. यासोबतच गारपिटीमुळे टरबूज आणि केळी बागांचं नुकसान झालं. त्वरित पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे मका पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं. चामोर्शी मुलचेरा तालुक्यात गेल्या काही वर्षात मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मका पीक काढणीसाठी आलेलं असताना अवकाळीनं जमीनदोस्त झालं. मक्याचं पीक 15 ते 20 दिवसात हाती येणार होतं अशी आशा असतानाच अवकाळीचा फटका बसला. अकोला जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. काल रात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या तर कापणीला आलेला गहू हा देखील आडवा झाला. आंब्याची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आणि बळीराजाचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. नाशिकच्या चांदवड, येवला, नांदगाव, सटाणा तालुक्यात अनेक गावांना अवकाळीचा तडाखा बसला. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. यवतमाळ जिल्ह्यात अंजनाईक इथं काल रात्री जोरदार वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसानं हजेरी लावली. काढणीला आलेलं पीक अक्षरशः आडवं पडलं असून मोठ्या प्रमाणात गहू भिजला. गहू त्यासोबतच फळपीक त्यासोबतच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं पावसानं मोठं नुकसान केलंय. रब्बी हंगामातील बाजरी, हरभरा आणि मक्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झालाय. धुळे आणि साक्री तालुक्यात सर्वाधिक हानी झाली असून तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं आर्थिक संकट कोसळलं. काढणीला आलेला कांदाही खराब होण्याची भीती व्यक्त होतीये. पंचनामे होऊनही नुकसान भरपाई वेळेत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. पुण्याच्या भोर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं. वडगाव डाळ इथं तब्बल 7 घरांची पडझड झाली असून भिंती कोसळल्या, घरात पाणी शिरलं. या घटनेत एक महिलाही दुखापतग्रस्त झाली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी पंचनामा करून तातडीनं मदत द्यावी अशी मागणी केली आहे. भोंदू अशोक खरातबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली. खरातची गेल्या काही तासांपासून SIT चौकशी सुरू आहे. भोंदू अशोक खरात 4 वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याची माहिती तपासातून समोर आली. 4 पैकी एक मोबाईल नंबर फक्त VIP लोकांसाठीच वापरायचा, तर दुसरा नंबर विशेष भक्त आणि महिलांसाठी वापरत असल्याची माहिती समोर आली. तर तिसरा नंबर आर्थिक व्यवहार बघण्यासाठी आणि चौथा नंबर सर्वसामान्य लोकांसाठी वापरत असल्याची माहिती मिळते. याबाबत फॉरेन्सिक टीमकडून सर्व नंबर आणि मोबाईलचा डेटा हा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. भोंदू अशोक खरात भक्तांची लूट करण्यासाठी कोणकोणते फंडे वापरायचा याचे नमुने चौकशीतून समोर येत आहेत. खरात स्पॉट व्हिजिटच्या नावाखाली तब्बल 5 लाखापर्यंत आकारणी करायचा. एवढंच नाही तर काही श्रीमंत भक्तांकडून त्यानं स्पॉट व्हिजिटसाठी 20 लाख रुपये घेतले. लोकांच्या घरी, कार्यालयात, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी तो महागड्या गाड्या मागवायचा. काही भक्तांकडून त्यानं महागड्या गाड्या देखील उकळल्या होत्या. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी खरातकडे भक्तांची रांग लागायची. जास्त पैसे देणाऱ्यांना खरात प्राधान्य द्यायचा अशी माहिती SITच्या चौकशीतून समोर आली. पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत भक्त दर्शनासाठी येत असत. भक्तांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन खरातनं आपलं उखळ पांढरं करून घेतलं. नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा CA प्रकाश पोफळे यांनी 2024 मध्ये पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात 8 रो हाऊसेस 49 गुंठे जागेसह खरेदी केले. कागदोपत्री याची किंमत 19,56,00,000 रुपये दाखवण्यात आली. मात्र कोरेगाव पार्क हा परिसर पुण्यातील सर्वात महागड्या भागांपैकी एक असून लेन नंबर 3 मध्ये अनेक बड्या उद्योगपतींची बंगल्यांची मालमत्ता आहे. या पार्श्वभूमीवर या खरेदीची खरी किंमत 100 कोटींपेक्षा अधिक असल्याचं बोललं जात आहे. अशोक खरातच्या CA कडे इतके पैसे कुठून आले? खरात CA मार्फत काळा पैसा पांढरा करत होता का? अशोक खरातचा या व्यवहाराशी संबंध आहे का? आणि SIT कडून चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. दरम्यान याच संदर्भात आम्ही CAशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. ही केवळ आर्थिक फसवणूक नसून कायद्याचं उल्लंघन आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली. तर हा पैसा भोंदू खरात मार्फत जमा झालेला काळा पैसा आहे का याचीही चौकशी करण्याची मागणी कुंभार यांनी केली. CA
ललित पोपळे यांच्या कुटुंबियांकडे एवढा पैसा आला कुठून, हा पैसा बंधू खरातच्या मार्फत जमा झालेला काळा पैसा आहे का, हा व्यवहार बेनामी गुंतवणूक आहे का, सदर प्रकरणी SIT ACB वगैरेंना चौकशीचे आदेश द्यावे आणि सर्व मालमत्तांची तपासणी करून चौकशी करावी. सब रजिस्ट्रारने हे जे काही नोंदवलं त्याची चौकशी करावी आणि काळा पैसा अंतर्गत काही उलाढाली झाली आहे का याची PMLA अंतर्गत तपासणी करण्यासाठी हे प्रकरण पाठवावं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. खरातच्या सीएनं 100 कोटींहून अधिकची मालमत्ता घेतली असेल तर ईडीनं दखल घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. या प्रकरणाच्या मागे जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही शिंदे यांनी केली. SIT पुरता हा निर्णय मर्यादित राहत नाही. जर त्यामध्ये हवाला असेल, त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणासुद्धा आल्या पाहिजेत. मग IT आलं पाहिजे, EDसुद्धा आलं पाहिजे आणि त्यांनी ती चौकशी करून त्याच्या पाठीमागे जे कोणी आहेत आणि आज जर चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर आमची मागणी आहे की 100% याच्यावर अशा प्रकारची कारवाई करणं गरजेचं आहे. भोंदू अशोक खरातवर आता आणखी एक गुन्हा दाखल झाला. शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी भोंदू अशोक खरातवर गुन्हा दाखल झाला. अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हे दाखल झालेत. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला. जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. फसवणूक आणि सावकारी अधिनियमाअंतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला. अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना ताब्यात घेण्यात आलं. कर्ज फेडण्यासाठी व्याजानं पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप आहे. शिर्डीत भोंदू खरातची कोट्यवधींची मालमत्ता आहे. सर्व व्यवहारांची SIT चौकशी सध्या सुरू आहे. आमच्यावर बी व्याज कर्ज झालेलं होतं. साईच्या चंद्रपंढरी इतर ठिकाणचं ते सर्व आम्ही त्या पैशातून भरून टाकलं काही आणि मग नंतर त्याच्यानंतर त्यांचा हा प्रकार घडल्यामुळं मग नंतर आम्ही कर्ज स्वरूपाचा जो आम्ही पैसे घेतलेले होते व्याजी, ते पैसे आम्ही त्यांना परत देण्यासही तयार होतो. मग नंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. आता सरकारविषयी आमची एकच मागणी आहे का आमची जमीन आम्हाला परत मिळावी. त्याच्यावर आमचं पोट चालतं आहे, आमचं परपंच पण त्याच्यावरच आहे. तर सरकारला आमची कळकळून विनंती की ह्या खरात विषय तुम्ही जाचून तपासणी करा. आमची फसवणूक झालेली याबद्दल याच्यात आम्हाला काही माहीत नव्हतं. तो व्यक्ती असा अशोक खरात नावाचा व्यक्ती इतका फ्रॉड निघेल अशी तुम्हाला कधी कल्पना आली होती? नाही. ज्यावेळेस आम्ही त्यांची आमची प्रॉपर्टी ज्यावेळेस आम्ही TV वर बघितली त्यावेळेस आम्हाला कळलं. आमचे भाऊ म्हणले तुमची प्रॉपर्टी त्यांनी त्याच्या नावावर करून घेतली, तेव्हा आम्हाला कळलं. भोंदू अशोक खरात याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार असून पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज दिवसभर अशोक खरात विरोधात आणखी काही पुरावे गोळा करून तपासाला वेग दिला जाणार आहे. भोंदू अशोक खरात याच्यावर दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचारासंदर्भात गुन्ह्यासंदर्भात खरातचे ओकस कार्यालयामध्ये SIT कडून सोमवारी काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करून याआधीचे चॅटिंग, कोणाशी जास्त वेळ संभाषण केलं, कोणाच्या संपर्कात होता, काय संभाषण झालं याबाबत SIT माहिती गोळा करत आहे. त्यातून नवीन कोणती माहिती समोर येणार याचा शोध सुरू असून तपासाचा तपशील आता उद्या कोर्टात हजर केला जाणार आहे. त्यामुळे आज दिवसभरात काय हाती लागतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात आता कारवाईचा वेग वाढतोय. वनविभागही ॲक्शन मोडवर आला असून वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईची तयारी सुरू आहे. अघोरी पूजेसाठी प्राण्यांची शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याबाबत वनविभागानं SITला पत्रही पाठवलं आहे. अशोक खरात प्रकरणात नवीन अपडेट समोर आली. अशोक खरातनं राजकीय नेत्यांची नावं कोडवर्डमध्ये सेव्ह केली होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते भोंदू अशोक खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती आहे. निवडणुकीत फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत होते. SITला 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डेटा अहवाल मिळाला होता. अशोक खरात प्रकरणी SITकडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान 40 ते 45 राजकीय नेते अशोक खरातच्या नियमित संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ही आपली ग्रामीण पद्धतच आहे ना. तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक, टाकणारच तुम्हाला विचार. तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं, याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते. इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं, त्यामुळे आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर. भोंदू अशोक खरातवर लिहिलेल्या नामकरण आवारेंच्या पुस्तकावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आरोप केले. सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकरण आवारे भाजपचे पदाधिकारी होते. आवारेंनी पुस्तकात ठरवून खरातच्या कथा लिहिल्या. बुवाबाजी वाढवण्याचं काम आवारेंनी केलं अशी टीका त्यांनी केली. तर केसरकरांच्या वक्तव्यांचा आधार घेत शिंदे आणि खरातचा थेट संबंध आहे का असा सवाल विचारला. ही सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्था, या संस्थेमध्ये जे 400 उद्योजक आहेत, त्या 400 पैकी 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते. त्या 12 पैकी एक हा आवारे होता. आवारेने त्याला बसायला जागा करून दिली खऱ्यातला. तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल, तर आवारे लगेच सांगायचा, तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का. असं करून एक एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोचवायचं काम आवारेने केलं. आवारेने जे पुस्तक लिहिलं असा मी नामकरण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत, पान क्रमांक 67 पासून पुढची. ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या. म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचं काम हे आवारेने केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.